आज दुपारी पुण्यात इतका जोरात पाऊस झाला की बसच. आणि बाहेर पाऊस असताना कांदा भजी तर मस्तच आहे. 2 मोठे कांदे घ्यायचे, त्यांचे एकदम बारीक पातळ उभे काप करायचे आणि पुन्हा तो कांदा असा सगळा मोकळा करून घ्यायचा एका भांड्यामध्ये. त्यानंतर 4 ते 5 मोठे चमचे बेसन पीठ घ्यायचे. हे घरच्या डाळीचं दळलेलं बेसन पीठ आहे, तुम्ही मार्केटचं विकतचं सुद्धा घेऊ शकता. त्यानंतर त्याच्यामध्ये अर्धा चमचा हळद टाकायची आहे, थोडंसं हिंग टाकायचं आहे. त्यानंतर खायचा सोडा घालायचा चिमूटभर आणि ओवा चांगला हाताने कुस्करून टाकायचा आहे, म्हणजे त्याची टेस्ट येते भजीला आणि भजी खूप खुसखुशीत आणि सुंदर होतात. त्यानंतर तुम्हाला जसं तिखट लागेल तसं तिखट घाला. माझ्या घरात लहान मुली आहेत म्हणून मी कमी तिखट टाकले. त्यानंतर थोडं थोडं पाणी टाकून हे पीठ सगळं एकत्र कालवून घ्यायचे. तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही याच्यात एखादा उकडलेला बटाटा टाकू शकता, चिरलेली कोथिंबीर घालायची अर्धी वाटी आणि मीठ टाकायचं आहे चवीनुसार. तुम्हाला हवं तसं पाणी आणि पीठ थोडं कमी जास्त करून तुम्ही मीडियम साईजचं पीठ असं करून घ्यायचं आहे. खूप पातळही नाही आणि खूप घट्टही नाही, असं म्हणजे भजी तळायला बरं पडतं. त्यानंतर लोखंडाच्या कढईमध्ये तेल घालायचं आहे, बऱ्यापैकी तेल घालायचं आहे. तेल तापलं की हळूहळू भजी सोडून तळून घ्यायच्यात, चांगला खरपूस भाजून घ्यायच्यात भजी. हे तुम्ही पाहू शकता, हा पहिला घाणा टाकलाय मी कढईमध्ये. तेल एकदा तापलं ना की मग वेळ लागत नाही भजी तळायला. तुम्ही बघू शकता एकदम खडक वाचलेलं कशी भजी मिळते तशा टाईपची भजी होते आणि खूप टेस्टी लागते ही भजी. एकदा केलीत ना की तुम्हाला वेळ लागेल, सारखं सारखं कराल तुम्ही. आणि अशा पद्धतीने केली ना भजी की तेलकटसुद्धा होत नाही आणि खायला खूप छान लागते. हे बघा 2 कांद्याची चांगली एक ताट भरून भजी झालेली आहे आणि अगदी 10 मिनिटात होते. याला काय भिजायला वगैरे वेळ लागत नाही पिठाला, जास्त वेळ ठेवायचं नाही. पीठ लगेच करायला घेतलं तरीसुद्धा छान लागते. बाहेर मस्त पाऊस पडतो, एकदम थंडगार वातावरण आणि भजी तयार आहे. लाईक फॉलो नक्की करा. बाय.